नमस्कार, मी ज्ञानदा कदम. एबीपी माझाच्या निवडणूक निकालाच्या सर्वात मोठ्या कव्हरेजमध्ये एबीपी माझाची संपूर्ण टीम आपल्या सर्वांचं स्वागत करते. देशानं आपले पुढचे सत्ताधीश म्हणून कुणाला पसंती दिली आहे हे थोड्याच वेळात करणार आहे. लोकसभा निवडणुकीची ही लढाई केवळ सत्ता संघर्षाची नाही तर ती अस्तित्वाची सुद्धा आहे. ही निवडणूक उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं राजकीय अस्तित्व निश्चित करणारी आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांशी महाराष्ट्रातलं स्थान ठरवणारी आहे. काँग्रेस पक्षाच्या शिणलेल्या शरीरात मतदान प्राण भरणार का हे निश्चित करणारी आणि मोदी शहांचं 400 पारचं टार्गेट पूर्ण होणार की इंडिया आघाडी राहुल गांधींच्या दाव्यानुसार 295चा आकडा पार करणार का हे सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहे. आणि हा सगळा निकाल जाणून घेण्यासाठी ही ग्रँड न्यूज रूम, हा ग्रँड स्टुडिओ तुम्हा प्रेक्षकांसाठी सज्ज झालाय. हा स्टुडिओ कसा असेल, तुम्हाला अगदी सोप्या आणि अचूक शब्दात निकाल कसा समजणार आहे मी थोडक्यात सांगते. हा जो टेलिव्हिजन स्क्रीन आहे इथे सगळ्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला पाहायला मिळतील. कुणाची आघाडी, कुणाची पिछाडी, काय घडतंय देशात, काय घडतंय राज्यात, क्षणाक्षणाचे अपडेट या स्क्रीनवरती दिसणार आहेत. विजयी जल्लोष सुद्धा आपल्याला इथेच बघायचा आहे. तर ही जी मोठी स्क्रीन आहे, देशभरातल्या महत्त्वाच्या राज्यांचे कल कुठे झुकतायत, कौल कुणाला मिळतात, निकाल काय लागतोय, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू, सगळी महत्त्वाची राज्य जी राज्य ठरवतात की दिल्लीमध्ये सत्ता कुणाची येणार, या सगळ्या राज्यांचा निकाल आपल्याला इथे बघायला मिळेल. तर ही सगळ्यात महत्त्वाची स्क्रीन. या स्क्रीनवरती तुम्ही काय बघणार आहात तर एनडीएला किती जागा मिळणार आणि इंडिया आघाडीला किती जागा मिळणार. त्याचबरोबर महाराष्ट्राची निवडणूक प्रचंड गुंतागुंतीची आणि तितकीच उत्सुकतेची बनलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला किती जागा, महाविकास आघाडीला किती जागा याची टोटल तर बघायला मिळेल. पण त्याचबरोबर भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस या सगळ्यांचा परफॉर्मन्स कसा असेल, त्यांना कोणत्या मतदारसंघात किती जागा मिळणार हे सुद्धा ही स्क्रीन आपल्याला सांगणार आहे. आणि आपली अख्खी न्यूजरूम सुद्धा सज्ज झाली आहे. रोजच या न्यूजरूममध्ये प्रचंड लगबग असते, गोंधळ असतो, गडबड असतो, पण आजचा सगळ्यांचा उत्साह खरंच कमालीचा आहे. आणि याचसोबत म्हणजे टेलिव्हिजन स्क्रीन सोबत आमची वेब टीम सुद्धा क्षणाक्षणाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. आणि ग्रँड पॅनल, महाराष्ट्रातलं ग्रँड पॅनल या निवडणुकीच्या निकालांचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत असेल. आणि माझा सहकारी अश्विन त्या ग्रँड पॅनलला घेऊन आता या व्यासपीठावरती, या सेटवरती एंट्री करणार आहे. सगळ्यात आधी मी आमंत्रित करते एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना आणि एबीपी माझा संपादिका सरिता कौशिक यांना. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. किती जास्त एक्साइटमेंट आहे. आणि यानंतर अश्विन आपला आजचं पॅनल इंट्रोड्यूस करणार आहे. सो अश्विन, तुला विनंती, आपल्या सगळ्या पॅनलला घेऊन तू इथे येशील. अश्विन. ज्ञानदा, आता हे प्रवेशद्वार उघडते आणि तज्ज्ञ मंडळींना सगळ्यांना मी इकडे यायची विनंती करतो. अनेक दिग्गज मंडळी आहेत, राजकीय विश्लेषक आहेत, अनेक वर्षांचा अनुभव ज्यांच्या गाठीचे 2 तासाच्या स्वागत आहे. तेव्हा ढोलताशांच्या गजरात स्वागत झालंय सगळ्या मान्यवरांचं. आणि मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देतो. आज राजीव सर आणि सरिता मॅडम तर आपल्यासोबतच आहेत. त्याशिवाय राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत, राजा माने राजकीय विश्लेषक ते देखील आपल्यासोबत आहेत, मिलिंद बल्लाळ सर आहेत, याशिवाय अनय जोगळेकर हे देखील आपल्याला या सगळ्या संदर्भात विश्लेषण करणार आहेत. आणि याखेरीज समीर गायकवाड देखील आहेत, जे देखील या सगळ्यावर प्रकाश टाकतील. सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत आणि भाजपचे प्रवक्ते गणेश हाके. तर हे सगळं दिग्गज पॅनल पुढचे काही तास आपल्यासोबत असणार आहे. आणि अर्थातच आपण सामोरं जातोय ते मतमोजणीसाठी. ज्ञानदा, अर्थात आणि सगळ्यात मोठी उत्सुकता ती म्हणजे आज महाविकास आघाडीचं काय होणार आणि महायुतीचं. महाराष्ट्राच्या निकालाबद्दल सगळ्यात जास्त उत्सुकता आहे, सगळ्यात मोठी एक्साइटमेंट आहे. तर आपण आपल्या एक्सपर्ट पॅनलपासून खरं तर सुरू करूया. मी सर तुमच्यापासून सुरू करते, काही हरकत नाही. की महायुती की महाविकास आघाडी, म्हणजे देशाची जरी निवडणूक असली तरी राज्याकडे सगळ्यात जास्त लक्ष आहे. कोणत्या अशा 5 जागा आहेत राज्यातल्या की ज्याच्यासाठी तुम्ही खूप एक्साइटेड आहात? अर्थातच सगळ्या देशाचं लक्ष ज्या जागेकडे आहे ती बारामती, त्याच्याबद्दल खूप एक्साइटमेंट आहे. तिथं काय होतं अशाच अटीतटीच्या ज्या लढती आहेत, आणखीन एक उत्सुकता आहे ती सांगलीच्या बद्दल, कारण तिथं
विशाल पाटील यांनी काँग्रेस पुढं आणि एकूणच सगळ्यांच्या समोर आव्हान उभं केलेलं आहे, ती दुसरी जागा झाली. तिसरी जागा आहे बीडची, जिथं पंकजा मुंडे निवडणूक लढतायत आणि त्यांचं राजकीय भविष्य या निमित्तानं आपल्यासमोर येणार आहे. चौथी जागा आहे साताऱ्याची, जिथं उदयन राजे भोसले छत्रपती ते निवडणूक लढतायत. या 4 आणि 5वी जागा कोकणातली नारायण राणेंची, की त्याच्याही बद्दलची उत्सुकता आहे, तिथं काय होतं. मुंबईमधल्या प्रत्येक जागेबद्दल उत्सुकता आहे, पण आत्ता इमिजिएटली मला ह्या 5 जागा आठवल्या वेगवेगळ्या भागातल्या, की ज्याच्याबद्दल माझ्या मनात तरी उत्सुकता आहे. सरिता मॅडम, तुमच्या टॉप 5 सीट? मला वाटतं जवळजवळ जे राजीवनं म्हटलं त्याच आहेत. ह्याच्यामध्ये मी अमरावतीची जागा ॲड करेन, ज्याबद्दल बरंच कुतूहल आहे, काय होतंय ते बघायचं आहे, आणि त्यामुळे ती एक सुद्धा इंटरेस्टिंग जागा आहे. आणि कोल्हापूर